स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज आहे ना गणपती बाप्पासाठी 7 ते 8 दिवस असा टिकणारा प्रसाद पण करणार आहे. त्याचसोबत आपण त्या प्रसादापासून मोदक पण तयार करू शकतो. जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथं घेतलेलं आहे जाड असं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं हे नेहमी थोडंसं जाडसरच किसणीने किसायचं, कारण बारीक खोबरं जर किसायचं असेल ना या प्रसादासाठी तर आपल्याला खोबरं भाजण्याची गरज नसते. पण आता हे खोबरं भाजायचं आपल्याला, म्हणजे आपला जो प्रसाद बनवणार आहे तो जास्त टेस्ट लागण्यासाठी आपण इथं खोबरं भाजूनच घेणार आहे. तर बघा, गॅसवरती कढई ठेवल्यानंतर ना कमी गॅसवरती चांगलं लालसर रंग येईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. हा प्रसाद जो आहे ना तो झटपट आणि कमी वेळेत होणार तर आहेच. शिवाय ना कोणी आता गणपती बाप्पा म्हटल्यानंतर सारखं कोणी घरामध्ये येतच असतं, लहान मुलं असो किंवा कोणी असो. तर त्यांना आपल्याकडं म्हणजे मोदक तर नसतातच प्रसाद देण्यासाठी, तर अशा वेळेस ना आपण हा प्रसाद तयार करून गणपती बाप्पासाठी ठेवू शकतो. आता खोबरं पण भाजलेलं आहे. खोबरं भाजल्यानंतर एका टोपात काढून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटासाठी थंड होऊ द्यायचं आहे. कारण गरम गरम हे जे खोबरं आपण भाजतो ना ते थोडंसं वातळ असतं, त्यामुळे थंड होऊ द्यायचं आहे 5 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटासाठी. आणि खिरापतीचा प्रसाद करणार याला आमच्याकडे खिरापत म्हटली जाते. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंटमध्ये सांगा. बघा, थंड झाल्यानंतर आपण जे खोबऱ्याचा किस घेतला जातो कुस्करून घेतला आहे. त्यानंतर लागणार आहे आपल्याला 1 वाटी खोबरं आहे, तर अर्धा वाटी पिठी साखर लागणार आहे. बघा, अर्धा वाटी पिठी साखर घातल्यानंतर आहे ना वेलची पूड लागणार आहे. 1 पोहे खायचा चमचा आपल्याला वेलची पूड लागणार आहे. तर हे सगळं साखर वेलची पूड असं मिक्स करून घ्यायचं आहे छान पद्धतीने. हा प्रसाद आहे ना आरामशीर 15 ते 8 दिवस टिकतो बघा. कारण गणपती बाप्पा घरात असले की मुलांचं सारखं नेहमी येणं जाणं असतंच. गणपती बघायला येतातच लहान मुलं, किंवा म्हणजे दर्शनाला पण येतच असतात, तर आरतीला येतात. तर अशा वेळेस आपण हा प्रसाद करून ठेवू शकतो. कारण आता प्रसाद तर काय रोजचा मोदक वगैरे तर काय रोज बनवू शकत नाही आपण, आणि ते राहत पण नाही जास्त दिवस. तर हा जो खिरापतीचा प्रसाद आहे ना तो बनवून ठेवला की आपला 8 दिवसाचं प्रश्नच मिटतो प्रसादाचा. मुलं कितीही येऊ द्या आरतीला आणि किती येऊ द्या दर्शनाला बाप्पांच्या, तर आपला प्रसाद हा रेडी असतो. तर आणि ह्याच सारणापासून आहे ना आपण मोदक पण बनवू शकतो. तळणीचे मोदक खूप छान लागतात या सारणाचे. खिरापतीचा प्रसाद म्हणतात याला. याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट वगैरे पण टाकतात, पण अगदी साध्या पद्धतीचा आणि अगदी सोपा हा प्रसाद आहे. कारण ड्रायफ्रूट वगैरे तर म्हणजे आता काहींच्या घरामध्ये असतं नसतं, पण अशा वेळेस तुम्ही साखर, वेलची पूड आणि खोबऱ्याचा छान असा प्रसाद हा बाप्पासाठी तयार करून ठेवू शकता. 8 दिवस 10 दिवस टिकतो हा प्रसाद. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मस्त आता थंड झाल्यानंतर आहे ना परत आपण हा एका डब्यामध्ये बंद करून ठेवू आता. आणि तुमच्याकडं काय म्हणतात ते पण सांगा कमेंटमध्ये. खिरापत म्हणता की आणखी काय म्हणतात त्या प्रसादाला, आणि कोणी कोणी केलेलं आहे अशा पद्धतीची खिरापत ते पण सांगा कमेंटमध्ये. आपण पण लहान असताना खूप असा हा प्रसाद खायचो आरतीला गेल्यानंतर, किंवा आपल्या घरात पण असायचा. म्हणजे लहान मुलांच्या तर अगदी म्हणजे अगदी आवडीचा प्रसाद आहे हा खिरापत. म्हणजे लहान मुलांच्या आवडीचा आहे आणि गणपती बाप्पांना तर खूप आवडतो हा प्रसाद. मोदकपेक्षा पण हा प्रसाद गणपती बाप्पांच्या सगळ्यात जास्त आवडीचा असेल तो म्हणजे खिरापतीचा प्रसाद आहे. तर चला आता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा छोट्याशा रेसिपीसह. आणि मागच्या व्हिडिओला पण खूप छान असा सपोर्ट केलेला आहे, आणि असाच सपोर्ट आपल्या चॅनलला असू द्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.